वेदांत दावरकरची फाईल चेकच नव्हते करत सर. आम्ही गेलो नंतर डायरेक्ट सचिन भाऊजावर नाश्ता करण्यासाठी. तिथं घेतली कचोरी. हे कसं म्हणतात आम्ही पुन्हापासून सांगतो. आपला डे 3 आणि आपण घेतलेला आहे 100 दिवसाचा चॅलेंज. आपण सकाळी सकाळी उठलो आणि डायरेक्ट चाललो तो जिम साठी. पोहोचलो सरळ समर्थ रामदास स्वामी क्रीडा मंदिर मध्ये. आज आहे आपला बॅकचा वर्कआउट आणि आपल्याला जवळपास 2 वर्ष झाले आपण कंटिन्यू कन्सिस्टन्सीने जिम मारत आहे, म्हणून आपल्याला थोडासा फरक दिसतोय आपल्या बॉडीमध्ये. तर बॅक झाल्यानंतर आपण बायसेप मारलं आणि बायसेपचे सेट मारून आपण चाललो आता आपल्या हॉस्टेलवर. आपण आज खूप हेवी वेट मारलेला आहे आणि नंतर आपल्या हॉस्टेलवर गेल्याबरोबर आम्ही मस्त आंघोळ केली आणि डायरेक्ट चाललो जेवण करण्यासाठी. आज होतं दही. आधी दही असलं की अथर्व बदळ्याचा विषयच नाही. तर दही खाल्लं, डायरेक्ट पोहोचलो विद्याभवन मध्ये. प्रॅक्टिकलला गेलो, प्रोजेक्ट केलं. नंतर गेलो आम्ही खंडवानी सर जवळ फाईल चेक करण्यासाठी. वेदांत दावरकर म्हणे हे फाईल चेकिंगचं सोडून द्या, आपण जाऊ नाश्ता करण्यासाठी. कॉलेजच्या बाहेर गेलो. सचिन भाऊला म्हटलं समोसा कचोरीचा नाश्ता द्या. डायरेक्ट नाश्ता दाबला आणि डायरेक्ट आलो पुन्हा आपल्या कॉलेजमध्ये. वेदांत दावरकरने लावली गाडी आणि नंतर क्लास करून रोहन आणि मी गेलो होतो फाईल चेकिंग करण्यासाठी. फाईल चेक झाली तर आता चाललो मी हनुमान चालीसा लावण्यासाठी. हनुमान चालीसा लावणं झाली. नंतर गेलो मी जेवण करण्यासाठी. नंतर जेवण सुद्धा झालं आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. व्लॉग आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. जय महाराष्ट्र.